नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. शाळा हीच पंढारी, अभ्यास हीच वारी या संदेशाने लोहनेर गाव व परिसर दुमदुमला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर लोहनेर येथील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या जनता विद्यालय, अभिनव बाल विकास मंदिर व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात भक्ती, संस्कार आणि ज्ञानाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शाळा हीच पंढरी, अभ्यास हीच वारी या प्रेरणादायी संदेशाला केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाची वारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के व पर्यवेक्षक विलास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. कार्यक्रमास माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, समिती सदस्य दिगंबर कोठावदे, कमलाकर नेरकर, जितू पाटील, सविता देशमुख, किशोरी लाडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचे पूजन, आरती आणि दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात सुनील एखंडे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगत शिक्षणाची वारी या संकल्पनेमागील उद्देश स्पष्ट केला. संतांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेम, मूल्य शिक्षण आणि चांगले संस्कार रुजावेत. त्यांच्या मनात ज्ञानाचा दीप सदैव तेवत राहावा यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थिनी राशी जोंधळे व वैष्णवी आहिरे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आपल्या प्रभावी भाषणातून विशद केले, तर वैदही इखंडे हिने सादर केलेल्या अभंग गायनाने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल या गीतावर सादर केलेल्या आकर्षक समूह नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती विद्यार्थ्यांची भव्य शिक्षण दिंडी. स्वामिनी सूर्यवंशी हिने विठ्ठलाची, चेतना शेवाळे हिने रुक्मिणीची भूमिका साकारली. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, मुक्ताई यांसह विविध संतांच्या भूमिका विद्यार्थ्यांनी साकारत टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. शाळा हीच पंढरी, अभ्यास हीच वारी, शिक्षण हेच विठोबा, शिक्षणाची आरती प्रगतीची पालखी, ज्ञानाची वारी मुलांचे भविष्य उज्ज्वल करी अशा प्रेरणादायी घोषणांनी संपूर्ण विद्यालय परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा पार पडला. ज्ञानदीप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी समर्पित राहण्याची शपथ घेतली. समिती सदस्य दिगंबर कोठावदे यांनी आषाढी एकादशीचा इतिहास आणि वारकरी परंपरेचे महत्त्व सांगितले, तर मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांनी शिक्षणाची वारी हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेम, शिस्त, संस्कार आणि संतांच्या मूल्यांचा आदर निर्माण करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक छोटू वाघ, राकेश थोरात, अविनाश मोरे, रोहित पाटील, दौलत पवार, सचिन रौंदळ, अलका सूर्यवंशी, मनीषा गिरासे, सोनाली धोंडगे, साधना साळुंखे, सुरेश पवार, अमोल बोलसे, निलेश पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील एखंडे यांनी केले. भक्तीच्या वारीतून ज्ञानाची वाट दाखवणारा आणि शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी प्रेरणेचा ठेवा निर्माण करून गेला. बातमी संकलन पंकज कचवे, प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज.